खरं सांगायचं तर ग्रेड 4 बॉल्डनेसमध्ये हेअरफॉलपेक्षा कॉन्फिडन्स लॉस हा रिअल स्ट्रगल असतो आणि सगळ्यात कॉमन गैरसमज म्हणजे थोडा हेअरफॉल चालतो. या केसमध्ये आम्ही फॉल्स होप्स दिल्या नाहीत. आम्ही रिॲलिटी एक्सेप्ट केली आणि लॉंग टर्म सोल्युशन प्लॅन केला. 3500 ग्राफ्स प्रिसाईज प्लॅनिंग आणि कंट्रोल डेन्सिटीनं इम्प्लांट केले, जेणेकरून हेअरलाईन शार्प न वाटता नॅचरल दिसेल. ट्रान्सप्लांटनंतरचे पहिले काही महिने इमोशनली टफ असतात. शेडिंग फेज पेशन्स टेस्ट करतो, पण प्रोसेसवर ट्रस्ट करणं गरजेचं असतं. आज 7 मंथ्स नंतर हा रिझल्ट सायलेंटली प्रूव्ह करतो की राईट प्लॅनिंग, राईट एक्झिक्युशन, ट्रान्सप्लांट एक्सपर्ट, एक्सपिरियन्स आणि पेशन्स असतील तर बॉल्डनेस परमानेंट राहत नाही. जर तुम्हीही बॉल्डनेसमध्ये स्टक असाल आणि रिअलिस्टिक रिझल्ट शोधत असाल तर विजिट न्यू रूट्स क्लिनिक नागपूर. कारण राईट डिसिजन, राईट क्लिनिक हेच रिअल ट्रान्सफॉर्मेशन असते.